नमस्कार. आज शुभंगी क्रिएशन मध्ये मी दाखवणार आहे हे खवला मासा आहे. याचं कालवण दाखवणार आहे. हा बघा, हा जवळजवळ 2 किलोचा, जवळजवळ 2 किलोचाच आहे मासा हा. आणि ह्याच्यामध्ये मोठी गाबोली असते. जवळजवळ मासा आहे ना तेवढीच गाबोली, म्हणजे जेवढं मच्छी मिळेल तेवढीच गाबोली मिळेल आपल्याला. मी तुम्हाला ते कापून दाखवेन नंतर. आणि ह्याची मच्छी पण ना एकदम मस्त सॉफ्ट अशी असते. कालवण केलं की मस्त एकदम होते. आणि बघा, हे डोकं पण मोठं आहे, डोकं पण कालवणात छान होते. आणि मच्छी पण छान आहे बघा, आहे ना मस्त एकदम ताजा ताजा फ्रेश मासा आणलाय तळ्यातून. आमच्या इथे तळ आहे त्याच्यामध्ये आणलाय. चला आता पहिलं कापून घेऊया. सटकाल नको पण मी पीठ घेतलंय, तांदळाचं पीठ. राखाडी पण चालते. हो, तेवढं गाबोली निघाली बघा मोठी. खूप दिवसांनी मासा मिळाला हा. पूर्ण 2 किलोचा मासा आणि त्याला एवढं गाबोली निघाली. ही बघा, केवढी मोठी निघाली. हातात पण राहत नाही एवढी मोठी. बघा, ही एवढी आता 2 किलोच्या माशातून एवढी मच्छी निघाली. ही आणि हे अंड निघाले. हा ना, हे वेगळं आहे. हे बघा, हे एवढे आहे ना मस्तपैकी एकदम ताजा ताजा मासा आहे बघा. रक्त किती, कापताना पण भरपूर रक्त गेलं. एकदम ताजा मासा होता. आता ही खवलं वगैरे काढायची आणि धुवून घ्यायचं. चल आता पहिलं धुवूया. आता हे ना आपल्याला अंडं पहिलं वाफवून घेऊया. हळद मीठ पण नाही मी लावत, कारण का हे सुटतं ना अंडं, म्हणून पहिलं आता वाफवून घेऊया. हे चाळणीमध्ये थोडी इथे मध्ये ना गॅप ठेवूया अशी, म्हणजे हे गॅप राहिली ना काही ह्यातून वाफ यायला मिळतं ना. हे बघा अशी हे साईडला करून त्यातून पूर्ण वाफवून घेऊ. आणि नंतर आपण मीठ मसाला काय लावायचं ते नंतर लावूया. त्याच्यावर झाकण ठेवते ताटावर, चाळणीवर पण. आता बघा, मी गॅस बंद केलाय कारण हे झालंय तयार. हे बघा, हे आता कडक झालंय, हे ना तुम्हाला कळत असेल. आता हे कापून घेऊ शकतो आपण. मगाशी जर मी गेले असं कापायला तर एकदम नरम झालं असतं आणि फुटलं असतं ते. आता याला कापून आता मीठ मसाला लावूया आपण. हे बघा, हे आता असं कापून घेतलंय आपण. आता याला मीठ मसाला लावूया. मीठ मसाला एकदम तयार करायचा आणि प्रत्येक एक एक पीस घेऊन त्याच्यामध्ये मीठ मसाल्यामध्ये हे करायचं, घोळवायचा आणि मग तळायची. आता बघा, ही गाबोली आपण कापून घेतली. त्याच्यासाठी आपण बघा साहित्य काय काय घेतलंय तळण्यासाठी. मसाला घेतलाय, आलं लसूण, हे मीठ आहे, कोथिंबीर, हिंग, हळद आणि चिंच. हे सगळं आता आपण एकत्र करूया पहिलं आणि नंतर एक एक पीसला लावूया आपण.
असं लावून ठेवूया. अर्धा पाऊण तास लावून घेऊया अगोदर, कारण का त्याच्यात ते पूर्ण मुरून जाईल ना, म्हणून अर्धा पाऊण तास अगोदरच लावतो आणि नंतर मग आपण तळायला घेऊ. हे पहिलं लावून घेऊ आणि नंतर कालवण घालू आपण, कारण का ह्याला ते तेवढं लागलं जाईल तेव्हापर्यंत. अगोदर आपण मीठ वगैरे टाकलं चालते, पण ह्याच्यात आज मी नाही टाकलं, कारण का ते अंडा जवळजवळ फुटाच्या तयारीत होतं. आत्ता लावते ह्याला मीठ मसाल्यामध्ये. तळताना मात्र मंद आचेवर भरपूर वेळ तळून घ्यायचं, नाही तर आतमध्ये ते कच्चं राहते. कच्चं म्हणजे पचपचीत असं लागतं ते. मग हे बघा, हे एवढं डोक्याचाच भाग एवढा निघाला. ह्याच्यात मच्छीच्या तुकड्यांची काही गरज नाही, एवढं मच्छीचं डोकं निघालं माशाचं. आता मीठ टाकलंय कालवणासाठी. मसाला टाकूया आणि हळद हिंग टाकून घेऊया. हिंग टाकला, आता हळद टाकूया. हे कालवण एक नंबर, नुसतं आंबट तिखट कालवण केलं ना तरी एकदम टेस्टी होते. आता फोडणीला देऊन घेऊया. तेल गरम झालं, आता त्याच्यात लसूण टाकूया. आता लसूण परतून झाला की मच्छी फोडणीला देऊ. फोडणी टाकूया. आणि आता हे चिंचेचा कोळ आहे, हा टाकूया. आता याची उकळ यायची वाट बघूया. ही मच्छी लगेच शिजते, जास्ती उकळ नाही घ्यायचा. एक उकळ आला का झाकण काढूया. आता कालवण उकळलं, वास पण आला मस्त. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. तुम्हाला पाहिजे तर वाटण, तुम्ही वाटण पण टाकू शकताय. मी विदाऊट वाटणाचं केलं, आंबट तिखट, म्हणून नुसती कोथिंबीर टाकली. कोथिंबीर भरपूर टाकली. आणि आता गॅस बंद केला तरी चालते, कारण काय एक उकळच यायला लागते. तुम्हाला मी दाखवते मच्छी पण, त्याचा पण कलर बदलला असेल मच्छीचा. हे बघा, मच्छीचा पण कलर बदललाय, म्हणजे ह्या तुकड्या झाल्यात. तर गॅस बंद करायला हरकत नाही. तर गॅस बंद करते. ह्याला पहिलं पीठ लावून घेऊया गाबोलीला. टाकू. तेल पण गरम झालं, त्याच्यात टाकून घेऊया. तेल जरा जास्ती टाकलं, कारण व्यवस्थित तळलं पाहिजे ना आतून बाहेरून. मच्छीला तेल कमी असलं तरी चालतं, पण हे गाबोलीला तेल जास्ती लागतं.
पूर्ण तवाभर टाकूया म्हणजे नंतर पलटी करू एकदा. गॅस कमी केले त्यापर्यंत. आता ह्या एका साईडने शिजल्या. हे बघा इथे काळ्या दिसतात थोड्याशा. आता पलटी करूया आणि आलटी पलटी करून चारी बाजूने शिजवून घ्यायच्या. शिजल्या व्यवस्थितच पाहिजे. तेल पण बघा मी भरपूर टाकलं म्हणजे आतमध्ये कच्च्या राहणार नाही. चारी बाजूनी फिरवून फिरवून घ्यायचं. आता मस्त गाबोली फ्राय झालेली आहे. आता काढून घेऊया. झाली आता खवला माशाची काबुली फ्राय झाली तयार. आता जेवण तयार झालं. भात कांदा कापून घेतलाय. मस्त काबुली फ्राय झाली आणि हा कटला मासा आणि आजचा स्पेशल मेनू खवले माशाचं कालवण तयार आहे. चला तर जेवण तयार झालं. या जेवायला.